आपण ऑनस्क्रीन पाहतोय श्री राजेश चंदरकोळी यांना कोळी समाज गव्हाणचे उपाध्यक्ष तसेच श्री नारायणजी कोळी यांना विनंती असेल आपण यायचं असेल, कारण भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण नेहमीच म्हटलं जातं की अतिथी देवो भव, त्या उक्तीला स्मरून आपण इथं जरूर आपल्या उपस्थित मान्यवरांचं स्वागत सन्मान करूयात. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि निश्चितच शाल श्रीफल देऊन इथं सन्मानित केलं जाईल. तसंच विनंती असेल श्रीमंतजी घरत यांना, आमचे स्नेही, आमचे मित्र, एक जबरदस्त असे समालोचकही आहेत, परंतु आज प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जरूर त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मी एम भाई मंदार यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आणि पवित्र हस्ते एक वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि ह्या स्पर्धेची आठवण भेट ज्यांना देण्यात येणार आहे. खरोखरच सुंदरशी स्पर्धा, सुंदरचं आयोजन आपण सातत्याने पाहतोय आणि आपण पाहतोय PTC लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचा स्वागत सन्मान. तसंच मी विनंती करतोय श्री मिथुनजी नाईक जावळे, आपण कृपया करून यायचं आहे, आपल्या इथं स्वागत सन्मान केला जाईल. श्री मिथुनजी नाईक जावळे, आपणास विनंती असेल आपण यायचं आहे, आपला स्वागत सन्मान केला जाईल. आणि मॅच जरूर सुरुवात होईल, कारण माझंच टर्न आहे. जसं इथून प्रेझेंटेशन बॉक्समधून आपल्याला संधी मिळेल, मी लगेच जोडला जाईल. श्री मिथुनजी यांचा शुभ सन्मान केला जाईल एम बाई यांच्या शुभ हस्ते. आणि आपण आलात तर मॅच ऑन करायचे सर, आम्ही लगेच जोडले जाऊ आणि हे स्वागत सन्मान इथं निश्चितच संपुष्टात येतील. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार, खूप खूप धन्यवाद आपण आल्याबद्दल. तर चला जाऊया मॅचकडे. आज आमच्या सोबत येस आयोजकांचं सारखं लक्ष आहे, उशीर करून चालणार नाहीये. पहिल्याच चेंडूवरती दाखवली दिशा, अगदीच एका टप्प्याने का होईना परंतु हा सुंदर स्ट्रोक देऊन जाईल, चौकार. चला, निलेश 11 जावळे विनर्स टीमचे संघमालक प्रमोदजी कोडे यांना विनंती, आपण यावं मंचावर. आणि अगदी पहिला चौकार त्यांच्याच दिशेने आलाय, त्यांना अगदी ठणकावून सांगितलंय बॅट्समननं. येस, निश्चितच प्रमोदजी कडू सर या आपण स्थाना पण नव्हा आणि जरूर मॅच कडे आपण जाऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला दुसरा बॉल घेऊया, आपण दुसरा बॉल घेऊया. मॅच बॉल आल्यानंतर पुन्हा तुम्हाला दिला जाईल. येस, निश्चितच, कारण मॅच बॉल ही दिला जाईल, तोपर्यंत मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. वेळ कमी आहे आणि सातत्याने एक गोष्ट सांगितली जाईल आम्हाला आयोजकांकडून, ती म्हणजेच वेळेकडे लक्ष द्या. तुम्हाला दिलेली जी मिनिटं आहेत त्या मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. जरूर आपण चालू असलेला सामना शैली स्मृती तरगर विपक्ष निलेश 11 जावले विनर्स. मनीष कडूचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा हलकेच उसळी घेतली गुडलेन स्पॉटवरून, बाकीचं काम मात्र चोख करतोय यष्टीरक्षक. ज्या पद्धतीनं आपण पाहिलंय कालची रात्र, अतिशय सुंदर मॅचेस पाहायला मिळाले, त्याचं पूर्ण श्रेय जाईल ते म्हणजे आमच्या UNPLच्या कमिटीला. सातत्याने घेतलेली मेहनत, सातत्याने केलेला हा मेहनतीचा हा निश्चितच चांगला हातभार, ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रयत्नांमध्ये चांगलं यश मिळालंय. ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू, गोलंदाजाचं मात्र सादरीकरण पाहिलं तर अप्रतिम आहे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी मात्र आपल्या डोक्यामध्ये जे महत्वाचे अस्त्र आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये त्यांना रिकॉल केलं आणि इथून मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू पाहिलं तर थोडासा स्लॉटमध्ये पडला होता आणि मिडल आणि लेगला होता, तिथून मात्र ऑफ स्टंपला चांगली गोलंदाजी. फलंदाज अनिकेत कोहलीसाठी थांबवले. अनिकेत कोहली महत्वाचा फलंदाज आहे. ह्या वेळेला इनसाइड आउटचा फटका थांबणार नाहीये, कारण आपण पाहतोय पॉवर प्ले 1चं हे षटक आणि हा जाईल दणदणीत, जानदार, रुबाबदार, दमदार चौकार. थँक्यू जे. आज मी ज्यांच्या समवेत जोडले गेले ते म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राने ज्यांच्यावरती प्रेम केला असे आमचे लाडके समालोचक बंधू श्री जयेश भोसले सर, आणि दुसरे म्हणजेच आमचे सर्वांचे आवडते आणि UNPLचा ऑनस्टेज श्वास ज्यांना म्हटलं जाईल दीपकजी पाटील सर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू चपराक दिलाय, जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये, पुन्हा एकदा अप्रतिम देखणा सुंदर चौकार.
मोर डिलिव्हरी इन दिस ओव्हर, परंतु धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती म्हणजेच 12च्या घरात. म्हणजे यथेच्छ समाचार घेतलाय अनिकेत कोहली याने एक गोलंदाजावरती अगदी तुटून पडल्याचा इथं मात्र मनसुबा केलाय. अविनाश डोलकर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अनिकेत कोहली पूर्णपणे संघाचा संघनायक मोर्या. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच पंचांचा इशारा येईल, नियमांचं पालन केलं जाईल, गोलंदाजाला दंडित केलं जाईल, समोरच्या संघाला एक धाव बहाल केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे निश्चितच 13च्या घरामध्ये 13 विदाउट लॉस. शैलेश स्मृती तरघर आणि निलेश 11 जावळे विनर्स अशी ही आपण स्पर्धा पाहतोय. तुल्यबळ म्हणावं लागेल. ऑफस्टमच्या बाहेरचा फुलरलँड चेंडू होता, त्याला मात्र स्विच हिट केलाय. चेंडू जाईल निश्चित थर्ड मॅन रिजन मध्ये, शेवटच्या चेंडूवरती आलाय. पुन्हा एकदा चौकार. एका षटकाच्या अंती टोटल धावसंख्या झाल्या त्या म्हणजे निश्चितच 17 बिनबाद. विनंती असेल की आपण वेळ न दवडता लवकर लवकर व्यूहरचना सजवायची आहे, कारण आपल्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे. कारण पहिला सामना थोडासा उशिराने संपलाय आणि आयोजकांचे सतत आम्हाला कानमंत्र येत आहेत की काही करून वेळ न दवडता दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला हा खेळ पूर्ण करायचा आहे. सिल्वर ट्रॉफी आपण पाहतोय, 5 पर्व आहे. हे पर्व नाही आहे मित्रांनो, महापर्व म्हणेन मी. कारण UNPL ह्या वर्षी आपण नव्या एका धाटणीमध्ये पाहायला मिळतं, ते म्हणजेच नाईट स्पर्धा, रजनी स्पर्धा पाहायला मिळते. आणि एवढी मोठे प्लॅटफॉर्म, एवढा मोठासा हा प्लॅटफॉर्म जो दिलाय तो अख्ख्या ह्या सर्व गावातील खेळाडूंना ह्या कमिटीने सातत्याने ह्या कमिटीने खूप मेहनत घेतली एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभं करण्यासाठी. आणि सुंदरसं हे मैदान. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं, सांगित दुसरं अलंकार कोहली. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा अप्रतिम देखणा सुंदर चेंडू ज्याला म्हटलं जाईल. आणि खरोखरच गोलंदाज चेंडू फळीतून शैलेश स्मृती तरघरचा हा फलंदाज. निलेश 11 जावले एक बहुचर्चित संघ आहे, सर्वांना माहित आहे. रिव्हर्स स्विचचा अवलंब आणि ह्या वेळेला पूर्णपणे सक्सेसफुल झालाय. येईल पुन्हा एकदा जबरदस्त असा चौकार. बँगडुजे तर मैदानाकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण मॅच ही खूप महत्वाची आहे. प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक मॅच महत्वाची असते. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अवलंब, पण ह्या वेळेला मात्र बरोबर क्षेत्ररक्षकाला शोधलाय गोलंदाजाने आणि बाकीचं काम मात्र क्षेत्ररक्षकांनी चांगलं केलं. एक धाव जरूर मिळेल. आर्यन भोईर मोरावे. खरं तर प्रणयजी मात्र सरांचं मी कौतुक करेन, सातत्याने एवढी जबरदस्त गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं की प्रत्येक खेळाडूचं नाव गाव अगदीच त्यांना सगळं व्यवस्थित माहीत आहे, कारण त्यांनी जोखून दिलंय आपल्या या करिअरमध्ये. खरोखर सुंदरसा असा हा एक गुणसंख्या लेखक म्हणजेच प्रणय सर. दरम्यान अलंकार कोहली आपण पाहते व्यूहरचना सजवताना. अविनाश डोलकर साठीचा हा चेंडू बॅटची बॉटम एज घेऊन कदाचित चेंडू गेला होता, पण तो चेंडू जाईल तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला मात्र एकच सांगेन ते म्हणजेच शैलेश स्मृती तरघरच्या संघ फलंदाजांना की क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो. आपला बॅटीतील दमखम दाखवावा लागेल मित्रांनो, अन्यथा तुम्हाला जो टार्गेट सेट करायचा तुमच्या संघनायकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तो मात्र पूर्ण होऊ शकत नाहीये. फुल टॉस होता है, ह्या वेळेला मिस हिट झालाय पूर्णपणे. एलिव्हेशन मिळालं नाहीये, परंतु 38 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर निश्चितच कव्हर्स मध्ये गेलाय तो म्हणजे चेंडू. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील, कारण संघाचा संघनायक ज्या वेळेला आला होता त्यावेळेला सांगितलं की आम्ही 60 धावा अगदी सहज करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आमच्याकडे कमीत कमी 7 पर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे. आणि इथं मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ संपला, जिकडे अवघ्या 8 धावा खर्च केल्या अलंकार कोहलीने. आणि पंचांचा इशारा आलेला आहे, तर लक्ष ठेवायचं आहे. बिमरसाठीचा थर्ड अंपायर रिव्ह्यू सर, प्लेयर्स रिव्ह्यू आहे, बॅट्समॅन रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जाईल. तोपर्यंत जरूर एक गोष्ट सांगू इच्छितो की
पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर आर आर रायडर्स वहाळ अप्रतिम खेळी केली, गव्हाण योद्धाजनी चांगली खेळी केली, परंतु शेवटच्या क्षणी मात्र आर आर रायडर्स वहाळ अप्रतिम खेळी केली. नॉर इट्स अ फेअर डिलिव्हरीचा. आणि निश्चित 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 25. तर 8.5 मिनिटांचा खेळ झालेला आहे आणि प्रसाद गर त्याच्यावरती आपल्याला तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. शैलेश स्मृती तरगर खेळताना प्रारंभिक फलंदाज अनिकेत कोळी अजूनपर्यंत पाहिलं तर 5 चौकारांनी खेळतोय, अप्रतिम खेळी साकारली. अविनाश डोलकर त्याला अगदी अत्युच्च अशी साथ देतोय, कारण साथ ही खूप महत्वाची असते. ज्या वेळेला रोहित शर्मा 264 धावा करत होता त्यावेळेला रॉबिन उत्तप्पा सारखा साथीदार नसता तर कदाचित 264 धावा रोहित शर्माच्या पाहायला मिळाल्या नसत्या. कारण साथ खूप महत्वाची असते आयुष्यामध्ये. कधीही कोणाला साथ नाही दिली ना तरी विरोध मात्र जरूर करू नका मित्रांनो. हे मात्र साथ चांगली मिळाली अनिकेत कोहलीला अविनाश डोलकरची. तर प्रारंभिक गोलंदाज मनीष कोळूने अतिशय खूप जास्त धावा खर्च केल्या गेल्या होत्या, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. तर दुसऱ्या षटकामध्ये अलंकार कोहली हा जबरदस्त असा गोलंदाज गव्हाण गावचा मानला जातो, जाणला जातो. आपल्या नावलौकिक साजीची अशी कामगिरी केली ती म्हणजे अलंकार कोहलीनी 8 धावा दिल्या, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा गडी मात्र बाद झाला नाहीये. तर टाइम लिमिट आहे सर निश्चितच सर्वांना सूचित केलं गेलं होतं. 2 षटकांच्या अंती टाइम लिमिट निश्चित सांगितलं गेलं. 8.5 मिनिटं त्यावेळेला झाली होती. तर चला प्रसादजी करत आपणास विनंती असेल वेळ दौडू नका. आयोजकांची सातत्याने आम्हाला इथं कानभरणी येत आहे. आर्यन भोईर नवीन गोलंदाज मोरावे गावचा आणि सज्ज असेल आर्यनसाठी अनिकेत कोहली मॅन फ्रॉम मोहा. ह्यावेळेला चांगला फटका आहे. फटका पाहिलं तर गुड क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं, वैशिष्ट्यपूर्ण शॉट असा पाहायला मिळाला. जाईल सुरेख असा चौकार. तर डीजेला विनंती असेल जसाही चेंडू आपला आतमधील मैदानामध्ये आपल्याला थांबावं लागेल, कारण वेळ कमी असतो आणि रजनी स्पर्धा आहे. आपल्यालाही काही शिथिलता असतात, नियम असतात. तर निश्चितच सुंदरसा डीजे आपण ऐकतोय. डीजे सँडी SDC खूपच सुंदर असा डीजे. आणि ही स्पर्धा जी आपण कव्हर केली गेली ती म्हणजेच पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह PTC म्हणजेच आमचे परमित्र श्री संदीप दादा वास्कर आणि KD ब्रदर्स. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. इट्स ब्रह्माज वेपन असं म्हटलं जातं क्रिकेटिंग मधलं, कारण गोलंदाजीमध्ये जो चेंडू यॉर्कर फेकला जातो तो चेंडू कदाचित फलंदाजाला विचार करायला भाग लागतो. परंतु मुथय्या मुरलीधरन म्हणतात की तुमच्याकडे फक्त एक यॉर्कर असून चालत नाहीये, तुमच्याकडे एक स्लो यॉर्कर असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे फास्ट यॉर्कर असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे ऑफ कटर इन कटर. तुम्ही फक्त एक फास्टर टाकलं म्हणजे सुंदर गोलंदाज कधीही होत नसतात. तर तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला इथं आर्यन भोईर याने. मोरागावचा हा गोलंदाज आपल्या गावाचं नाव रोशन करताना पाहतोय. समोर आहे अविनाश डोलकर. अखुड टप्प्याचा जरूर होता पण तो उचली कमी दिली होती. तिथं क्षेत्ररक्षक आहे निश्चितच कव्हरचा रिजनमध्ये, पण थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एक धाव जिथं सहज गेली असती तिथं मात्र एक धाव एक्स्ट्रा बहाल करण्यात मध्ये सुयश झाले या क्षेत्ररक्षकामुळे. तर चांगली गुड रेटिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32-32. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना हा फटका चांगला आहे. कदाचित गॅप्स मध्ये जाईल परंतु जरूर क्षेत्ररक्षण तिथं तैनात केलं गेलेलं आहे. 1 धाव जरूर मिळेल. एका धाव्याने मात्र इथे आर्यन भोईर खुश असेल, कारण आतापर्यंत पाहिलं तर 1 चौकार पहिल्या चेंडूवरती खाला होता, तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. दुसऱ्या चेंडूवरती एकेरी, 3ऱ्या चेंडूवरती दुहेरी आणि 4थ्या चेंडूवरती अवघी 1 धावा खर्च केली. म्हणजे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आर्यन भोईरचं. धावसंख्या धावफलकावरती 33 असताना 3रं षटक प्रगतीपथावरती असताना जरूर चांगला खेळ पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली गेली होती. चेंडू जर पाहिला तर हा एक सुंदर गुडलेन स्पॉट वरून हलकेच ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा होता. निश्चित पंचांनी लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र इथं ऍड केली जाईल. इशारा आलाय. 1 धावेमध्ये धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 षटकामध्ये 34 विदाउट लॉस. 1 to go in this over.
ह्या वेळेला काय पाहिलंय तर अप्रतिम असं यॉर्कर आणि चंदू शेट्टी सरांच्या भाषेमध्ये दांडी 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 गुल. निश्चित 3 षटकांचा खेळ झालाय. कुठेतरी असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकांमध्ये अजूनपर्यंत ब्रेक थ्रू मिळत नाहीये. आर्यन भोईर मात्र शेवटच्या चेंडूवरती संघनायक प्रसाद नि जो विश्वास ठेवला होता त्याच्यावरती 7 ठरलाय आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 1/34. एक चांगली खेळी अजूनपर्यंत चालू आहे शैलेश मूर्ती तरगरची. कारण आजपर्यंत जर पाहिलं धावसंख्या जरी 34 असल्या तरी रन रेट चांगला आहे. तुमच्या हातामध्ये अजूनही बरेच तुमची टॉप ऑर्डर आहे, मिडल ऑर्डर आहे, म्हणजे बरेचसे खेळाडू तुमच्या हातामध्ये आहेत. म्हणजे घणाघात आणि प्रहार पाहायला मिळू शकते. त्यामध्ये काही वावगं ठरणार नाहीये. कारण पहिले षटक टाकलं मनीष कडू 17 धावा खर्ची केल्या. तिथून मात्र अलंकार कोणी कमबॅक केला, 8 धावा दिल्या. तिथून आर्यन भोईर चांगल्या गोलंदाजी केली, 9 धावा देत 1 गडी मिळवलाय. तर येणारे 12 चेंडू, येणारे लिगल 12 चेंडू टार्गेट सेट करतील आणि निश्चितच टार्गेट कुठपर्यंत सेट केलं जाईल. संघाचा संघनायक ज्याप्रमाणे म्हटला की आम्ही 60 धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत 34 झाल्यात. कुठपर्यंत जाईल हा संघ? कारण इथून मात्र मोठे फटके पाहायला मिळतील. कारण अजूनही पूर्णपणे सुस्थितीमध्ये आहे संघ शैलेश मूर्ती तरगर. प्रवीण मुंबईकरचा हा चेंडू प्रारंभिक पहिलं षटक हाताळताना सांघिक 4थं षटक हाताळताना अप्रतिम चेंडू फेकला. ऑफ स्टंपच्या बाहेर अजिबात उसळी दिली नव्हती. त्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होता फलंदाज विनोद भगत, स्ट्राईकला अनिकेत, परंतु ह्या वेळेला पूर्णपणे फसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू धाडलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येईल दणदणीत षटकार. यो बॅटमन हुकमी काय निश्चितच आपण पाहिलं तर हायलाइट्स मध्ये बघा ऑफ स्टंपचा हा चेंडू काय अप्रतिम पिकअप शॉट खेळला आणि जरूर हा लॉंग ऑन रिजन मध्ये आलेला सुंदर षटकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 40-40. 13 चेंडूंमध्ये 32 वरती खेळतोय हा मोहा गावचा अनिकेत कोळी. आपल्या संघासाठी अप्रतिम खेळी साकारतोय. प्रवीण मुंबईकरला विचार करावा लागेल. प्रवीण मुंबईकरला विचार करावा लागेल. तोपर्यंत मात्र काय घडलंय? लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रेक्षकांना सलामी देणार पुन्हा एकदा दणदणीत षटकार. बॅट्समन Thank you, DJ. The total score on the scoreboard is 46 with the loss of 1 wicket. Aniket Kohli playing so wonderful for his team. He's playing on 38 in 13 deliveries. What a mind blow by Aniket Kohli. जबरदस्त बॅटिंग ज्याला म्हणावं लागेल. चेंडूची जर जास्त वेळ वाट पाहावी लागत असेल नवीन चेंडू घ्या. कारण आयोजकांनी स्पष्ट सांगितलेलं आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. सर चला विनंती असेल वेळ न दवडता नवीन चेंडू द्या. कारण जे टाइम लिमिट जे दिलं गेले त्या टाइम लिमिटमध्ये आपल्याला ही 5 षटकं पूर्ण करावी लागतील. तर पाहिलं तर आजपर्यंत अनिकेत कोहली आपल्या संघाचा हा प्रारंभिक फलंदाज, शैलेश मूर्ती संघाचा प्रारंभिक फलंदाज अप्रतिम खेळी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचवली 46 वरती. प्रवीण मुंबईकर पहिला चेंडू अप्रतिम फेकला गेला होता ऑफ स्टंपच्या बाहेरचा. तदनंतर मात्र अनिकेत कोहलीने बरोबर जाणलं, अनिकेत कोहलीने हेरलं की कोणत्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे. त्याच्यावरती अगदीच ह्यूज अशी 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. तर 2 चेंडूंवरती आलेले 2 षटकार व्ही शेप मध्ये, एकाला लॉंग ऑनला एकाला लॉंग ऑफला. तर पुढचा चेंडू विचार करायला भाग पाडेल प्रवीण मुंबईकरला. कारण इथून मात्र अगदीच अनिकेत कोहली थांबणार नाहीये. आपल्या संघासाठी जो मनसुबा, जी आखणी केली अनिकेत कोहलीने आणि संघाचा संघनायक ज्यांनी त्यांच्यावरती जो विश्वास टाकलाय ना, अगदीच त्याला सार्थ ठरलाय. तिसरा येईल का?
तिसरा येईल का तोपर्यंत मात्र चांगला यॉर्कर डिप्लॉय केलाय. प्रसाद घराच्या हातामध्ये चेंडू जाईल. थोडासा फंबल झाला प्रसाद. इथं मात्र एक धाव एक्स्ट्रा देऊन जाईल. जरूर घर फिरलं की घराचे वासे फिरले जातं असं म्हटलं जातं. 2 धावांनी मात्र जरूर धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या सरसावेल ती म्हणजेच 48च्या घरामध्ये 48. जरूर सुंदर अशी मॅच चालू आहे. पहिली इनिंग आपण पाहतोय दुसऱ्या मॅच मधली आजच्या दिवसातील. चांगला फटका आहे. आळू बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मिड विकेटला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षण चांगला, उचल चांगली आणि फेकीही तेवढी सुंदर अशी पाहायला मिळाली संदेशच्या माध्यमातून. अनिकेत जर पाहिलं तर 16 चेंडूंवरती 41 वरती खेळतोय. आपल्या संघासाठी अप्रतिम अशी कामगिरी. तर विनोद भगत पहिल्यांदा जाते स्ट्राईक एंडला. आपल्या संघासाठी काय करून दाखवेल. मोठा फटका आहे. एलिव्हेशन पण मिळालंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तकावरून दस्तक देत हा येईल पुन्हा एकदा दणदणीत षटकार. तर 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळलं प्रवीण मुंबईकरने आणि खूप महागडा ठरला. कारण मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने त्यांचं ओपनिंग पेअर चालू होतं त्याच्यानंतर त्यांच्याकडे पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर बाकी आहे तर मोठे फटके पाहायला मिळतील. तर एकत्रित ह्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 21. 4 षटकांची अंतिम धावसंख्या आहे 55. तर चला लगेच व्यूहरचना सजवा आणि शेवटचे षटक कोण हाताळेल. उल्वेनोट प्रीमियर लीग म्हणजेच मानाची स्पर्धा आहे. उल्वेनोटच्या ह्या एरियातल्या जेवढी 16 गावं आहेत त्यांच्या ग्रामस्थ मंडळांना खूप मी आभार व्यक्त करेन. त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि निश्चितच UNPLची जी कमिटी आहे ना एक वेगळ्या तत्वावरती इथे कामगिरी चालू आहे. ऋतिक कडू मॅन फ्रॉम जावळे सरळ खेळलाय. यावेळेला मात्र प्रसादला मोठा चेस आहे आणि सुंदर चेस केलाय. थ्रोही तेवढा सुंदर केलाय. कदाचित पर्यंत बाद होईल का परंतु नाहीये. गुड रनिंग बिटवीन इन द विकेट्स पाहायला मिळालाय. 2 धावांनी मात्र चांगली रणनीती आखली जाईल. रणसंख्या चांगली होईल ती म्हणजे निश्चितच 57च्या घरामध्ये 57. येणारे 5 चेंडू. अनिकेत कोहली खेळतोय 43 वरती. अर्धशतक पाहायला मिळेल का. आणि ज्या पद्धतीने आणि निश्चित पाण्याची मागणी केली गेली कारण आता हे समीकरण स्पष्ट आहे की इथून येणारे 5 चेंडू कोणताही फलंदाज हा डिफेन्सिव्ह शॉट खेळणार नाहीये कारण त्यांच्याकडे पूर्ण बॅटिंग लाईन अजूनही साबूत आहे. त्याच्यामुळे ते आता इथून मात्र मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतील. आणि काल आपण पाहिलंय तर हायेस्ट स्कोर हा 75चा आहे जो की वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी यांच्याकडून बनवला गेला होता. आज मात्र कोणता हाय स्कोर पाहायला मिळेल की अनिकेत कोहली ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्या पद्धतीने अजून काही दिव्य फटकेबाजी करेल. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू चांगला फटकावलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. हा येईल कार्पेटच्या सहाय्याने दणदणीत चौकार. Aniket Kohli, man from Moha, playing on 47 only in the 18 deliveries. काय आपण अजून एका 50 इथे निश्चितच आई विटनेस होऊ का. चश्मदी गवा जिसे कहा जाता है. अनिकेत कोहली बहुत बेहतरीन पारी. वाव अप्रतिम. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट प्लेड लाइक अ बॉस. इट्स अ ह्यूज सिक्सर. तर NPL मधली पहिली 50. जोरदार टाळ्या या 50 साठी. आणि नाव आहे अनिकेत कोहली. व्हॉट अ मिडी ब्लो बाय अनिकेत कोहली. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरोखरच आपल्या मोहा गावचा हा फलंदाज UNPL साठी आणि आपल्या संघनायकांसाठी काय खेळी करून दाखवली. 19 चेंडू 53 धावांची खेळी केली.
7 चौकार 3 षटकार अशी खेळी अप्रतिम देखणी अगदी प्रेक्षकांची हृदय जिंकणारी खेळी पाहायला मिळाली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली 67-67. कालचा 75चा जो टार्गेट आहे तो मोडून काढतील का? कारण टार्गेट्स आणि रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठीच बनले जातात असे आमचे सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी म्हटलं होतं. पुढचा चेंडू वाव अप्रतिम जसा आला स्टँड अँड डिलिव्हर्ड इनटू द क्राउड फॉर 6 रन्स. नो 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 माय नेम इज लखन नहीं कहेंगे, माय नेम इज अनिकेत कोहली जिसे कहा जाएगा. बहुत ही बेहतरीन पारी. सभी प्यारे दर्शकों को सलामी देते हुए यहाँ से मोहा गांव के ये बहुत ही होनहार बल्लेबाज अनिकेत कोहली क्या बेहतरीन बैटिंग की है. यहाँ से टीम का टोटल पहुंचा है 73. आने वाले अभी भी 2 गेंदे टारगेट सेट करने वाली 2 गेंदे. खोलो टप्प्याचा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र कमबॅक केले. सुबह का भूला अगर शाम को वापिस आए तो उसे भूला नहीं कहते दोस्तों. लेकिन और एक गेंद बाकी है जहां से अनिकेत कोहली और हम देहात पे देख रहे हैं शैलेश स्मृति तरघर के ओनर श्री धीरज ओलेकर साहब भी यहां से मैच का लुत्फ उठाते हुए. बहुत ही बेहतरीन गेंद अंतिम गेंद. वाओ ब्यूटीफुल जिसे कहा जाएगा और एक जुड़ जाएगा. बेहतरीन छक्का और एक छक्के की सहायता से कुल रन संख्या हो जाएगी 79. जबरदस्त बॅटिंग म्हणावी लागेल. अप्रतिम खेळी केली अनिकेत कोहलीने. संघनायक ज्याला म्हटलं जातं संघाचा संघनायक आणि तो स्वतः मोरक्या संघाचा नेतृत्व करणारा संकटमोचक. त्यांनी मात्र आपल्या संघाला अगदीच पहिल्या 5 षटकांमध्ये बिनबाद अशी खेळी करून आपल्या संघाला अगदीच सुस्थितीमध्ये पोहोचवलंय. 5 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 79 आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 80चा हा टार्गेट कशा पद्धतीने चेस केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या करूया मित्रांनो अनिकेत कोहलीसाठी ज्यांनी 22 चेंडूंमध्ये 65 धावांची लय लूट केली अनिकेत कोहली. तर जसं सत्र सुरू होईल मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन आमचे सन्माननीय आदरणीय श्री जयेश भोसले सर यांना. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राजकिरण कोळी सरांचा आवाज आपण ऐकत होतो. पूर्वार्धाचं क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये संपत असताना पाहायला मिळालं आणि एकंदरीत हायलाइट्स केवळ आणि केवळ एक मात्र राहिली. अनिकेत कोहली काय बॅटिंग त्याने केली आहे. 22 चेंडू 65 धावसंख्येची खेळी 5 षटकार 7 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि 21 मिनिट तो मैदानाच्या आतमध्ये राहिला. अर्थात एक पात्री अभिनय करणारा हा खेळाडू मोहा गावचा असणारा मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट तळपत असताना पाहायला मिळाली. धीरजजी ओळेकर साहेब अगदी खुश असतील आपल्या या संघावरती आणि संघाच्या परफॉर्मन्सच्या वरती देखील. महत्वपूर्ण सामना शैलेश मूर्ती 11 तरगट टीमने जिथे एक मोठं लक्ष उभं केलंय. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. निलेश 11 जावळे विनर्स टीम मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी येत असताना पाहायला मिळते. प्रमोदजी कडू साहेबांच्या मालकीची असणारी टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदेश गोंधळी आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच प्रसाद गरत. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. एक जावळेचा तर एका बाजूला बामणनगरीचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा उल्वेनोड प्रीमियर लीग 2024. स्वागत केलं जाईल या मंचावर. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विलासजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे मयूरजी राजपुरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही मान्यवरांचा
सन्मान आपण करूया. खरं तर कोल्हापूरमध्ये खरं तर कुस्तीचं आयोजन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि त्यांच्यामध्ये प्रमुख भूमिका मात्र ज्यांची असते तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे उल्हानोड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. सहर्ष स्वागत दोनही मान्यवरांचं, चौगुले साहेब त्याचप्रमाणे राजपुरे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मनोजी नाईक साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा शुभ सन्मान उल्हानोड प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत, स्वागतम सुस्वागतम. कोल्हापूरवरून खरं तर आज या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती पाहायला मिळाले. त्यांचं सहर्ष स्वागत. हेलिकॉप्टर, पहिलाच हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. आणि जाऊया कॉम्बॉक्सकडे. पहिल्या बॉलवरती जी अपेक्षा होती आणि ती तिथे झाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. प्रसाद गरत कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. त्या कर्णधाराने धावा बनवल्यात, आपणही बनवू शकतो हा उद्देश मनाशी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. विनोद भगत गोलंदाजी मार्गवरती कुंभडभुजेचा एक उत्कृष्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. आणि अर्थात प्रतिस्पर्धी संघाने जर का आपल्या प्रतिस्पर्धी संघाने चांगल्या धावा बनवल्यात ना तर ही एक इरेला जाणारी बाब आहे. किंवा अगदी मस्ती युद्धामधील मारेन किंवा मरेन अशा पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे या दोन्ही संघांना. पुढचा बॉल घेऊन विनोद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. प्रसाद गरजसाठी स्टायलिश चोट डीप ॲक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती षटकार. के घाबरणारे वेगळे आहेत परंतु मी वेगळ्या धाटणीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये प्रसाद गरतने केलाय. जावळेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. स्टायलिस्ट आणि नीडर अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही आवश्यकता आहे ती 68 धावसंख्येची. येणारे बॉल एकंदरीत पाहिले तर 28चा खेळ शेष आहे. मॅच जेवढी मोठी होती ना तिला छोटी करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 घणाघाती स्ट्रोक पाहायला मिळालेत प्रसाद गरजच्या बॅटमधून आत्मविश्वासाने. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. एक मोठी मासळी जाळायला प्रसाद गरज बाद. लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. क्रिकेटमध्ये अनेक वेळेला हे प्रोव्हर्ब्स आपण ऐकलेत. किंवा अगदी त्याच वेळेला घिसाड घाई अंगलट नाही. थोडीशी घाई करा कर्णधार, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. घिसाड घाई यासाठी अंगलट नाही ना. मला विश्वचषकाची फायनलची मॅच आठवते जिथे भारतीय संघ खेळत होता. रोहित शर्माने पहिल्या षटकामध्ये जिथे 12 बनवल्यात परंतु त्याला मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह आवरता आला नाही. आणि प्रसाद गरतलाही काहीसं असंच झालं. त्याने केवळ 2 ते 3 षटकामध्ये ही मॅच संपवायची हाच निर्धार केला होता. जणू हा चंग बांधला होता आणि तो बांधून तंबूच्या आतऱ्याला परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मनीष कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. जावळेचा आणखीन एक हरुन्नरी खेळाडू त्याच्या फिजिकल फिटनेससाठी तितकासा जाणला जातो. गिरीश मात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कारकोपरचा गिरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉडी बिल्डिंग साठी तो जास्तीचा प्रसिद्ध आहे आणि ज्याला आपण बॉडी बिल्डिंग मध्ये नेहमीच आपलं महारथ हासिल करणारा खारकोपरचा एक उत्कृष्ट खेळाडू गिरीश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल. विनोदला आता मात्र सूर ग बसलाय, त्याला लय ग बसली असंच म्हणता येईल. विनोद भगत ज्या पद्धतीने ज्या गोष्टीसाठी जाणला जातो ना, पहिले 2 बॉल पुढ्यात टाकले आणि त्याची लिलया वाट लावली होती प्रसाद गरतने. परंतु तदनंतरचं हे कमबॅक हे महत्वपूर्ण राहणार इथे पाहायला मिळालंय. कमबॅक चांगल्या रीतीने. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुनरागमन चांगलं झालंय.
उजव्या एसटीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करण्यात येईल. दंडित अवांतरने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती धाबा आहेत त्या सध्या घडीला 13 धाबा धावफलकावरती आहेत. 91 बाद कर्णधार बाद झालाय. सुरुवात त्याने चांगली करून दिली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होत असतो. आणि शेवट जर का गोड करायचा आहे त्यासाठी आवश्यक आहे ती भागीदारी, पार्टनरशिप, जास्तीचा खेळ. खेळपट्टीवरती वेळ व्यतीत करावा लागेल या दोन्ही बॅटर्सना. अफ्राकर बाची लिडिंग एज घेतली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक डाऊन बॉल आलाय. टीपला झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू बाद. खेळाडू बाद झाले. ते दोन क्षेत्ररक्षकांनी चांगल्या रीतीने झेल टिपले. एका बाजूला पहिला झेल रणजित कोळीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रोहन कोळीने एक चांगल्या रीतीने झेल टिपला. विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेणं इम्पॉर्टंट असतात आणि ते इथे पाहायला मिळालं. विनोद भगतची गोलंदाजी चांगल्या धाटणीची पाहायला मिळाली. अगदी त्याने मात्र सुरुवातीला संयमाने कामगिरी करत असताना धावफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय जिथे 13 आहेत. शैलेश मूर्ती 11 तरगट टीम. आदरणीय धीरजजी ओळेकर साहेब यांच्या मालकीचा हा संघ. कर्णधार अनिकेत कोळीने संघाला सार्थ अभिमान राहावा या रीतीचं प्रदर्शन केलंय. यावेळेचा चेंडू वेगाने आला. फास्ट अँड फ्युरियस एसटी रक्षकाचा वेध घेतोय मनीष कडू, ज्याला मात्र पहिला बॉल हा डॉमिनेट करणारा राहिला. पहिल्या षटक इथे संपुष्टात आलाय. 80चा पाठलाग करत असताना बनवण्यात आल्या त्या 13 धावा. उर्वरित 24 बॉलचा खेळ शेष आहे. 24 बॉल मध्ये 67 ची आवश्यकता. या ऐकूया डीजे कडून मधुर संगीत. धावा बनवणारा हवा. मी तर अनेक वेळा म्हणतो ना, जोपर्यंत हार मानू नका, स्वतःशी सांगत राहा की सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. ही भावना ही आपल्या मनाशी असणं आवश्यक आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मनीष कडू आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय ना ते संदेश गोंधळी सध्याच्या घडीला त्याला स्ट्राईक अद्याप मिळालेली नाहीये. अर्थात तो स्ट्राईक एंडवरती कधी येईल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं होतं. आणि तो आता मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय की त्या कशा रीतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून होईल ना हे पाहणं गरजेचं राहणार आहे. आता त्याचा बॅटिंगसाठी नंबर आलाय. कशा डाटणीची बॅटिंग तो करतो पाहणं गरजेचं राहणार आहे. आदरणीय प्रमोदजी कडू साहेब यांच्या मालकीची असणारी टीम. निलेश 11 जावळे विनस. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये दुसरं षटक. अविनाश डोळकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. गणेश पुरीचा आणखीन एक हरहुन्नरी खेळाडू. उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुलटोज आहे. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. लोअर फुलटोज बॉल म्हणून ड्रायव्हिंग लेंथ वरती असणाऱ्या चेंडूला ज्याला हलक्या हाताने एक चांगल्या धाटणीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. 66 ची आवश्यकता. सामना तितकासा दूर आहे, परंतु त्याला आपण विजयाच्या समीप आणि विजयाला गबसणी घालण्यासाठी या धावसंख्येचा पाठलाग लिलया करता येऊ शकतो. आत्मविश्वास हवा. यावेळेला बॅटची आतली कट घेतली. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक चिकी सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धाव भर पडत असताना जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावरती येते. एक खेळाडू बाद. लक्ष मोठा आहे. इरादेही तितकेशी मोठे असणं आवश्यक असणार आहे. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्षात घ्या 12 मार्च 2006 साली क्रिकेटमध्ये इतिहास घडला आणि त्या इतिहासामध्ये आणखीन एक भर पडत असताना अगदी 3.5 तासामध्ये तो मोडीसी काढण्यात आला. स्लॉक स्वीप केला ऑन साइडला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकदम मिळेल दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात येतोय आणि तो देखील यशस्वी. इतिहास बनतात, इतिहास मोडीसी काढले जातात. विक्रम बनतात, विक्रम मोडीसी काढले जातात. क्रिकेटचा खेळच असा आहे की नेहमीच एक रंजकता भरणारा खेळ आपण पाहतोय, अनुभवतोय. 12 मार्च 2006 साली जिथे जॉहान्सबर्गच्या क्रीडांगणावरती 434 धावा बनल्या आणि 3.5 तासामध्ये
434 धावांचा पाठलागही होत असताना पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. फलंदाजाचे वैगुण ओळखले आहेत. शफल झाला होता. डाव्या यष्टीच्या बाहेर निघाला होता संदेश गुंडळी आणि त्याचे वैगुण ओळखून एक चांगल्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अविनाश करत असताना पाहायला मिळतोय. सातत्य त्यानेही राखलंय. त्याच्याकडे ही चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्यामध्ये वैविध्यपूर्ण गोलंदाजी तो यश त्याला प्राप्त झालंय. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय. कॉट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 3 बाद. तीन खेळाडू बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतल्यात. अगदी एखाद्या घरामध्ये जंगी पार्टी चालू आहे आणि त्या घरावरती वीज कोसळावी ना आणि तदनंतर सारं काय उद्ध्वस्त होऊन जावं असंच काहीतरी या क्रीडानगरीच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. या खेळाडूंवरती वीज कोसळली. एकामागोमाग एक खेळाडू बाद होत जातात असताना पाहायला मिळालेत. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडतीये. 3 खेळाडू बाद झालेत. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजतुल मात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. राजतुल मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. जिथे एक चांगला झेल या सागरच्या माध्यमातून टिपण्यात येत असताना आपण पाहिलं होतं. सागर कोळीचंही कौतुक करायला हवं. 3 खेळाडू बाद झालेत. 3 झेल चांगल्या रीतीने फिनिश करण्यात आलाय. तिथे मात्र चेंडू पडल्यानंतर बळण प्राप्त करतोय. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आणि अर्थात 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 विकेट या षटकामध्ये देखील प्राप्त होत असताना पाहायला मिळालेली आहे. अर्थात दोन्हीही गोलंदाजांना विकेट टेकर हे गोलंदाज आपण पाहिलेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 17 आहेत. येणारे 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 बॉल आणि 63 ची आवश्यकता. या ऐकू एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. असा गेलो नाही असा आलो. केवळ आणि केवळ 17 धावा 12 चेंडू आणि जिथे 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 18 बॉलमध्ये 63 ची आवश्यकता आहे. बॉलचा विचार केला ना तर आजची साऊथ आफ्रिका आणि भारतीय संघाची ही जी मॅच आहे ना ती निश्चितच आपण 642 बॉलमध्ये अर्थात सर्वाधिक कमी चेंडूमध्ये संपत असताना सामना पाहायला मिळाला आणि एक मोठा विक्रम भीम पराक्रम भारतीय संघाच्या नावावरती रचला गेला. भारतीय संघाने जिथे एक मोठा विक्रम नोंदवला. कालच्या दिवशी एकाच पहिल्या दिवसामध्ये 23 खेळाडू बाद झाले. हा एक मोठा विक्रम पाहायला मिळाला. वळीया मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी मार्गपती गोलंदाज रणजित कोळी मोहा. यावेळेचा बॉल ऑन साइडला केले मिड विकेटला. जिथे क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित मिळेल. एकेरीवरती समाधानी आहेत हे दोन्ही बॅटर. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने पडणारी भर. धावफलक जाऊन पोहोचतोय. सध्याच्या घडीला 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकंदरीत या स्पर्धेचं दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. सिल्वर ट्रॉफी उल्वे नोड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने टाक केली जाणारी ही गोलंदाजी किंबहुना अगदी टाच वेळेला ना फलंदाजांना डॉमिनेट करणारा कामकाज इथे पाहायला मिळाला गोलंदाजांच्या माध्यमातून. वैगुण ओळखत असताना फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुवे काय आहेत याचा सारासार पुरेपूर अभ्यास केला या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. रणजित कोळी राजतुल कोळीच्या विरोधामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे. राजतुलला अद्याप स्वतःचं खातंही ओपन करता आलेलं नाहीये. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पाठी चाललाय चेंडू. यष्टीरक्षक येतोय. चेंडूवरती एक धाव केवळ इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. आयोजकांचं कौतुक करायला हवं. UNPL 2024 हे 5वं पर्व आपण पाहतोय. ऑल इज वेल असं नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. कोणत्याही बाबीमधून कमी राहणार नाही ना याचा पुरेपूर अशी जाणीव या आयोजकांना निश्चित आहे आणि एक यशस्वी असं आयोजन या स्पर्धेचं निश्चितच पाहायला मिळालंय.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सिंगल तर आली आहे. संघाची धावसंख्या 19 आहे. धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल मॅन इन पिंक जर्सी रणजितचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. गोलंदाजाला करण्यात येईल दंडित. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. अवांतर धाबा येत असताना 20 धाबा धावफलकावरती आहेत. ग्लेन मॅकग्राथने पिंक फाउंडेशन उभारलं आणि पिंक फाउंडेशनच्या नुसार इथे ऑस्ट्रेलिया संघालाही आपण प्रिंट ड्रेस कोड्समध्ये पाहायला मिळाला होता. ऑन ड्राईव्ह केला. डीपमध्ये एकदा मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन देखील अवेलेबल होती ती इथे प्राप्त करण्यात आली आहे. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना धावून पोहोचते 22 धाबा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धाबा येत असताना पाहायला मिळतात त्या 22 उजव्या यष्टीच्या बाहेर एक चॅनल बनून सटीक लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी केली आहे. रणजित कोळीने या षटकामध्ये धाबा खर्च केल्या त्या एकंदरीत 5 विकेट मात्र मिळू शकलेल्या नाही आहेत. परंतु जी कामगिरी या आधीच्या षटकामध्ये गोलंदाज अविनाश डोळकरने केली होती ना तीच कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा आल्या त्या 5 अर्थात कंजूसी भरी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉलमध्ये 58 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 58ची आवश्यकता. या ऐकू एक डीजेकडून एक मधुर संगीत आणि तदनंतर आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. समीजी पाटील सर यांच्या मालकीचे असणारा संघ काही क्षणामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये विरोधित असेल तो संघ निलेश इलेवन जावळे बिनस या टीमच्या अगेन्स्ट खेळ. प्रमोदजी कडू साहेब यांच्या मालकीचे टीमच्या अगेन्स्ट हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. अर्थात पुढील सामनाही तितक्याचा हाय व्होल्टेज ड्रामा निश्चितच पाहायला मिळणार आहे. हा फ्रॅकर आडवा बाटने ऑन साइडला केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवून आहे. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. चांगल्या प्रकारची फेक पाहायला मिळाली. धाव मिळाली. एक संघाची धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 23. 57ची आवश्यकता. 11 बॉल 57ची आवश्यकता असताना लोअर फुलटोस हाताला गोलंदाजी मार्कवरती बंटी याला आपण पाहतोय. बंटी डोळकरला गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. गणेश पुरीचा आणखीन एक खेळाडू अर्थात अविनाशने दुसरे षटक हाताला. बंटी गोलंदाजी मार्कवरती आलाय. गणेश पुरी गावामध्ये अनेक गोलंदाज चांगल्या रीतीने आहेत. खोलवा टप्प्याचा हा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. ज्युसी हा बॉल बनवत असताना प्लेसमेंट चांगली आहे परंतु या प्लेसमेंटच्या आधारावरती हा सामना तुम्ही जिंकू शकणार नाही आहात कारण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आत्मविश्वास तर जरूर तुम्हाला प्राप्त होईल. अर्थात एकेरीच्या मदतीने अजून 55ची आवश्यकता राहिली आहे मॅचच्या दरम्यान. हा बॉल ऑन साइडला पाठवलाय. लांब लचक हा अँड हँडसम चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार. मैंने देखा तूने देखा मैंने Premier League, Ulvenor Premier League, Ulvenor Premier League.
चला या आपण आमंत्रित करूयात नेक्स्ट मॅच संघ आर आर रायडर्स वहा टीमचा कर्णधार प्रथमेश कोळी. आपली प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करायची आहे, त्यासाठी कर्णधार लवकरात लवकर या व्यासपीठावरती आणि प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करून घ्या. शेवटचा आणि निर्णायक षटक 6 बॉल आणि आवश्यकता आहे या मॅचमध्ये 48 धावसंख्येची. गोलंदाज आज मात्र तुमच्याकडे तुमच्या भात्यामध्ये असणारा एक गोलंदाज किंबहुना आपल्या ताफ्यामध्ये असणाऱ्या एका गोलंदाजाला आपण इंट्रोड्यूस करू शकतो. त्याच्याकडून आपण चांगल्या रीतीची प्रॅक्टिस किंबहुना पुढील मॅचसाठी आपल्याला एक गोलंदाज तयार करायचा आहे, ते करणं गरजेचं राहील. रोहन कोळी आलाय, कोंबडभुजेचा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा चेंडू हातालाय, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल खोलात टाकलाय, खोदून काढला. ऑन ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे प्राप्त होत असताना एकेरी दुहेरीने काही होणार नाही. 47 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे केवळ आणि केवळ 4 चेंडू आणि 47 धावा. एक मोठं लक्ष उभं करण्यात आलं होतं. कौतुकास्पद कामगिरी कर्णधाराची राहिली. खोलात टाकलाय, खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं लॉंग ऑफला आपण पाहतोय. बहारदार खेळ केला कर्णधाराने आणि अर्थातच आपण पाहिलं ना तर 22 बॉलमध्ये 65 धावा केल्या होत्या अनिकेत कोळीने आणि त्याच्याच जोरावरती एक मोठा विक्रम नोंदवण्यात आला. मिस टायमिंग आहे. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी केवळ एकेरी धाव प्राप्त होईल. औपचारिकता शेष आहे. पराभतेच्या गर्द छायामध्ये अडकत असताना बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये निलेश 11 जावळे विनर्स. केवळ औपचारिकता शेष राहिली या सामन्याची. सुरुवात चांगली केली होती कर्णधाराने, परंतु तो मोमेंटम शिफ्ट झाला. पुढच्याच बॉलवरती विनोद भगतने त्याला बाद केलं असं वाटलं होतं. या प्रसाद गरज जर का मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर सामन्यामध्ये होत्याचं नव्हतं करून जाईल आणि लवकरात लवकर तो सामना फिनिश करेल. दोर फुलटोस बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हा सामना इथे जिंकलाय तो अर्थातच 46 धावेने एका मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकलाय. संघ या मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय ना तो शैलेश स्मृती 11 तरगट टीमने या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊयात. ऍब्सोल्युटली नो डाऊट. एक पात्री अभिनय केला, एकट्याने लढला. 22 बॉलमध्ये ज्याच्या बॅटमधून आल्या त्या अर्थातच 65 धावा, 7 चौकार आणि 5 षटकार खेळणारा खेळाडू अर्थातच अनिकेत कोळी ऑन अ स्क्रीन आपण पाहतोय. या आपण प्लेअर ऑफ द मॅच त्याला देऊयात. गोल्डन मॅन अभिषेक भगत साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊयात. अनिकेत कोळी यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आदरणीय धीरजी ओळेकर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्याच्या या खेळीसाठी. मी विनंती करेन धीरजी ओळेकर साहेब आपणही उपस्थित व्हा आणि आपल्याही शुभ हस्ते आपण एक कॅश प्राइज प्रदान करा. या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया जिथे देण्यात येईल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. धन्यवाद जय सर, थँक्यू व्हेरी मच. आणि जरूर आजच्या ह्या दुसऱ्या मॅचमध्ये अनिकेत कोहलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. 65 धावांची लय लूट करणारा अनिकेत कोहली ठरलाय ह्या सामन्याचा सामना पुरुषोत्तम आणि अभिषेक यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित केलं जाईल. तर संघनायक आर आर रायडर्सचा संघनायकाला विनंती असेल प्रथमेश कोहली या तोपर्यंत अनिकेतला जरूर एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याला जे सन्मान आहे तो त्यांच्या संघ मालकांकडून तो 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजेच ओळेकर सरांच्या शुभ हस्ते ते 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर अनिकेत आजचा खेळ खूप अप्रतिम झालाय. आजच्या या खेळीबद्दल काय सांगशील? माझी या सीझनची पहिलीच हाफ सेंचुरी आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतं आणि अशा टुर्नामेंटला 50 मारणं बोललं तर अजून चांगली गोष्ट आहे. तर अनेक शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. तर या प्रथमेश कोळी आणि धीरज ओळेकर सरांच्या शुभ हस्ते हे 2000 रुपयाचं पारितोषिक बक्षीस आहे मित्रांनो, ते जरूर स्वीकार केलं पाहिजे. 65 धावांची लय लूट करणारा अनिकेत कोहली ठरला ह्या सामन्याचा सामना पुरुषोत्तम. तर थांबायचं आहे अनिकेत. आपण प्रथमेश कोहली या नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपला इथे सॉरी यस निलेश 11 जावळे आणि आर आर रायडर्स. तर धन्यवाद. तर या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे प्रसाद घरात आणि निश्चितच प्रथमेश कोहली. तर प्रसाद
बॅड लक झालंय. पहिली मॅच विरोधात गेली, काही हरकत नाहीये. प्रथमेश, पहिली मॅच तुम्ही जिंकलात आणि अबू शेठ नाविता मात्र निश्चित विनंती असेल की आपल्या शुभास्ती नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रथमेश कॉल करतोय. हेड इज द कॉल. टेल इट इज. तर प्रथमेश काय निर्णय असेल? टेल. तर प्रसाद काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण. मगाशी ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली यावेळेला काय बदल असतील? आता 2 बदल करायचे आहेत, आम्ही 2 बदल करू. मगाशी पाहिलं तर खूप यथेच्छ मार पडलाय. यावेळेला खूप संयमाने खेळणं गरजेचं आहे. तर समोरच्या संघाला कुठपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाला 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न, कारण आमची पेशरची मॅच आहे, ते 1 विन झालेली आहे, त्यांना काही पेशर नाही. अनेक शुभेच्छा असतील प्रसाद. आणि प्रथमेश, टॉस विरोधात जरी गेला असला तरी पहिली मॅच तुमच्या खिशामध्ये आहे, चांगल्या रणनीतीने खेळलाय. आता काय रणनीती असेल दुसऱ्या मॅचला? सेम ग्राउंडवर जी गरज पडेल त्या प्लॅनिंगचं युटिलिटी करून आम्ही चांगला खेळ करू. मगाशी जर पाहिलं तर दोन्ही बाजूने खेळ चांगला झालाय. ह्या वेळेला प्रसाद घरत सारखा जबरदस्त असा फलंदाज समोर आहे, तर त्याच्यासाठी काय व्यूहरचना असेल ती मैदानात दिसेलच. तर अनेक शुभेच्छा दोन्ही संघनायकांना, खूप शुभेच्छा. तर निश्चित इथं प्रसाद घरत नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि लगेच त्यांना विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण जे स्वीकारलंय त्याच्यावरती अंमलबजावणी करायची असेल. आणि जसा मॅच सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज जोडला जाईल. गव्हाणचा आवाज म्हणजे मी स्वतः राजकिरण कोहली यांचा. आणि आज आपण ऐकला तो आवाज अवघ्या ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर निलेश 11 जावळे संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सुचवा. जरूर आत्ताच एक मॅच खेळली, परंतु जो लॉट्स आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला लवकरात लवकर मॅच उरकता घेणं खूप गरजेचं आहे. तर 2024 हे नवीन वर्ष आलंय आणि सर्वांना नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून